मुंबईसह ठाण्यात जोरदार पाऊस कोसळतोय। अगदी सकाळी 3-4 पासून पावसाची संततधार सुरूच आहे। पाहतोय मुंबईतली नेमकं काय सध्याची परिस्थिती आहे। तर आपण पाहतोय मुंबईत मुसळधार पाऊस सुरू आहे। सखल भागामध्ये पाणी साचायला सुरुवात झाली आहे। ठाण्यात पावसाची रिपरिप सुरू आहे, तर पावसाचा जोर आणखी वाढण्याचीही शक्यता आहे। रेल्वे आणि रस्ते वाहतूक यामुळे परिणाम त्यावरती होऊ शकतो। खरं तर आज रविवार आहे, त्यामुळे रेल्वे वाहतुकीवरती आधीच परिणाम झालेला आहे। आज मध्य रेल्वेवरती आणि पश्चिम रेल्वेवरती मेगा ब्लॉक आहे। वेळापत्रक पाहून बाहेर पडायचे आणि अशात आता पावसाचा सुद्धा दुहेरी मारा होणार आहे। त्यामुळे पाऊस देखील पाहूनच घराच्या बाहेर पडा। फिरायला तुम्ही जाणार असाल तर त्यानुसार नियोजन करा, असं आवाहन केलं जात आहे। आपल्या प्रतिनिधी रुपाली बडवे आपल्यासोबत जोडल्या गेल्या आहेत। थेट मुंबईच्या दादर परिसरातून त्या जोडल्या गेल्या आहेत। रुपाली, दादरमध्ये अगदी सकाळी 4 ला सुद्धा जोरदार पाऊस झाला होता। सध्याचं वातावरण कसं आहे? मुंबईसह अवतीभोवतीचा संपूर्ण परिसर जो आहे त्या ठिकाणी पहाटेपासूनच एकूणच आपण बघतो की रिपरिप पावसाची सुरू झाली होती आणि आत्ताही आपण पाहत आहोत की सकाळ झालेली आहे, जवळपास 8 वाजलेले आहेत आणि अशा याच्यामध्ये सुद्धा पाऊस जो आहे तो थांबलेला नाही आहे। पावसाची रिपरिप सुरूच आहे। काही वेळापूर्वीच हा जो पाऊस आहे तो मुसळधार असा खरं तर पडत होता आणि आता आपण बघतो की काही भागांमध्ये आता पाणी साचायला सुरुवात झालेलं आहे। खरं तर आज रविवार असल्यामुळे काही जे कामावर जाणारे लोक आहेत त्यांची गडबड जरी नसली तरी सुद्धा रविवारचा दिवस असतो। मुलं जे आहेत ते क्रिकेट खेळण्यासाठी बाहेर पडत असतात किंवा बाहेर कुठेतरी फिरण्यासाठी जाण्याचं नियोजन असतं। मात्र आज जशा पद्धतीने पावसाचा अंदाज व्यक्त केला जात आहे आणि जसा पावसाचा एकूणच आपण बघतो परिस्थिती आहे, त्याच्यामुळे नागरिकांनी घराच्या बाहेर पडताना पावसाची माहिती घेऊनच खरं तर बाहेर पडलं पाहिजे। आणि एकूणच आपण बघतो की आज मेगा ब्लॉक सुद्धा आहे आणि याच्यामध्येच पावसाने सकाळपासून हजेरी लावल्यामुळे या सगळ्याचा परिणाम रेल्वेच्या वाहतूक सोयीवर सुद्धा होऊ शकतो आणि त्याच्यामुळे बाहेर पडताना या सगळ्याची माहिती घेऊनच नागरिकांनी खरं तर बाहेर पडलं पाहिजे। मुंबईचा सगळा जो परिसर असेल, त्याच्यामध्ये दादर असेल, चेंबूर असेल, या सगळ्याच भागामध्ये पहाटेपासूनच मुसळधार पाऊस होता, तर काही भागामध्ये रिपरिप चालू होती आणि आता आपण बघतो की आपण पाहतोय की दादर जो परिसर आहे तो सध्या पावसानं अगदी भिजून गेलेला आहे। शिवाजी पार्कवरची संपूर्ण दृश्य आपण पाहतोय, चिखल त्या ठिकाणी साचलेला आहे। पाऊस तर सुरूच आहे आणि नेमकं दिवसभरात याची काय अपडेट येते आपल्याकडून जाणून घेत राहू रुपाली। तुर्तास आपण जातोय थेट नवी मुंबईमध्ये। जसं तुम्ही चेंबूरचा आता उल्लेख केला त्यानुसार पाहतोय की नवी मुंबईत सुद्धा सकाळपासून पावसाची रिपरिप सुरूच आहे। वाशी, सानपाडा, बेलापूर, खारघर या सगळ्या भागांमध्ये काल रात्रभर रिमझिम पाऊस झालाय आणि त्यानंतर आज सकाळपासून रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे। सकाळपासून ढगाळ वातावरण निर्माण झालेलं आहे। नवी मुंबई महापालिका आपत्ती व्यवस्थापन यामुळे सज्ज झालेलं आहे। मुंबई, नवी मुंबई पाहिलं, पुण्यात नेमकं काय? तर पुणे शहरासाठी काही भागात पावसाची रिपरिप सुरू आहे। उपनगरात आणि मध्यवर्ती भागात सकाळपासून ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे। काल रात्री काही वेळ पावसाच्या मोठ्या सरी बरसल्या। आज मात्र सकाळपासून अनेक भागांमध्ये हलक्या पावसाच्या सरी कोसळत आहेत।